नए किरदार आते जा रहे हैं, नए नए किरदार आते जा रहे हैं, मगर नाटक पुराना ही चल रहा है. राहत इंदोरी यांचा हा शेर सध्याच्या राजकारणाला अगदी चपखल बसणार आहे. नाही बघा ना, नवे नेते येत आहेत, नवे पक्ष येत आहेत, नव्या युत्या आघाड्या घडतायत बिघडतायत. असे कितीतरी नए किरदार निवडणुका आल्या की दिसायला लागतात. पण ज्या मुद्द्यांवरती राजकीय नाटक रंगतं ते मुद्देही जुनेच आणि ते वादही जुनेच. मुंबईतला एक अगदी जुना वाद, तुमच्या आमच्या ओळखीचा आणि काही जणांसाठी अगदी जिव्हाळ्याचाही. मराठी विरुद्ध अमराठी हा वाद. मुंबई कोणाची या प्रश्नाला राजकीय हवा अधूनमधून दिली जातेच. त्यात निवडणुका आल्या की हा वाद काही नेत्यांच्या प्रचाराचा मेखेचा मुद्दा असतो. आतापर्यंत तुम्ही ओळखलं असेलच की मी कुणाबद्दल बोलतेय. निवडणुकीच्या तोंडावर मराठी अमराठी वादाला ताजी फोडणी दिली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी. ही झणझणीत फोडणी काही जणांना रुचली आहे तर काही जणांच्या नाकाला झोंबली आहे आणि यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. शिवाय नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारातही रंगत आली आहे. युत्या आघाड्यांच्या झेंड्यांच्या घड्या मोडल्या गेल्या आहेत आणि अनेक ठिकाणी क्रॉस कनेक्शन्स लागली आहेत. या सगळ्याचं विश्लेषण आज आपल्याला करायचं आहे. तेव्हा नमस्कार, मी पूर्वी भावे. झिरो अवरला आपण सुरुवात करूया, पण त्याआधी ऐकूयात राज ठाकरे नेमकं काय म्हणाले. रात्र वैरेची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं. आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ती कोणालाच आवरता येणार नाही. मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे, कुठेही गाफील राहू नका. तर ही सगळी विधानं राज ठाकरेंनी काल रात्री मनसेच्या कोकण महोत्सवामध्ये केली आहेत. मराठी माणसांनो गाफील राहू नका असं म्हणत त्यांनी मराठी माणसाला साथ घातली आहे, नव्हे खरं तर इशाराच दिलाय. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा खेळलेलं हे हुकमी मराठी कार्ड. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर ठाकरे बंधूंचं हेच कार्ड पुन्हा एकदा मुंबईमध्ये खेळण्यात येणार आहे हे आता स्पष्ट आहे. पण कार्ड जुनं असलं तरी राजकीय अरेला कार्य करण्याचा वेग हल्ली चांगलाच वाढलाय. त्यामुळे राज ठाकरेंच्या या दाव्याला भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांनी लगेचच उत्तर दिलं. मराठी माणूस युतीवरती खुश असल्याचा दावाही केला. ऐकूयात मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि इतर नेत्यांनी राज ठाकरेंना काय उत्तर दिलंय. मराठी माणूस जागाच आहे आणि मराठी माणूस खुश सुद्धा आहे. मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड, सीसीटीव्ही कॅमेरा किंवा बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर जे दिलं त्यामुळे मराठी माणूस हा उत्साहामध्ये आहे, खुश आहे. येणाऱ्या विकासाकडे, प्रगतीकडे आणि उन्नतीकडे फार मोठ्या आशेने हा मराठी माणूस हा बघतोय आणि त्यामुळे मराठी माणसांनी ज्यांना घरचा रस्ता दाखवला त्यांना कुठेतरी भीती वाटते आणि त्यामुळे अशा प्रकारची विधानं काही लोक करतायत. इमोशनल वातावरण तयार करून मत घेण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं. प्रत्येक निवडणुकीचं वेगवेगळं महत्त्व असतं. या निवडणुकीचं महत्त्व काय मुंबईमध्ये, तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्व आहे. मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे. विकसित मुंबईचा आराखडा माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला. त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही. त्या ठिकाणी जात पंथ धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही, तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं. राज ठाकरे साहेबांनी जे काही आव्हान केलेलं आहे त्यांना ही कल्पना आहे की ज्यांनी या महानगरपालिकेमध्ये मराठी माणसाचा हे जो पाहिजे सहकार्य पाहिजे होतं जे त्याला केलं नाही त्यांच्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे. मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढणारा कोण हा खरा प्रश्न आहे. म्हणून राजसाहेबांनी त्यासाठी सांगितलं की ज्यांनी हे पाप केलं त्यांच्यासाठी शेवटची निवडणूक आहे. आता त्यांच्यासोबत आहेत परंतु त्यांना त्याची जाणीव झालेली आहे.
तर तुम्ही ऐकलंच की भाजप नेत्यांचा रोख हा प्रामुख्याने विकासाचे मुद्दे मांडण्याकडे किंवा राज ठाकरेंचं विधान खोडून काढण्याकडे आहे. संजय शिरसाटांनी मात्र राज ठाकरेंच्या आडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधण्याची संधी सोडलेली नाहीये. पण असो, एकंदरीतच मराठी माणसं जागा हो असं राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सांगितलंय. तर त्यांचा हा आरोप किंवा दावा असं म्हणूया तुम्हाला पटणार आहे का, यावरच आम्ही आजचा प्रश्न विचारलाय. तो पाहण्यासाठी आपण पोल सेंटरला जाऊया. मराठी माणूस गाफील राहिला तर येणारी महापालिका निवडणूक ही त्याच्यासाठी शेवटची असेल. राज ठाकरे यांचा दावा पटतो का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. अजूनही प्रश्न लाईव्ह आहे, तुम्ही तुमचं उत्तर अजूनही नोंदवू शकता. तर ठाकरेंनी एका बाजूला ही मराठीची तार छेडली आहे, पण साथीला मतदार यादीच्या घोळाचा जुना राग आळवणंही सुरू आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या शिष्टमंडळानं आज पुन्हा राज्याच्या निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. मतदार याद्यांच्या प्रारूपांवरती त्यांनी आक्षेप घेतला. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या या शिष्टमंडळामध्ये अनिल परब, अंबादास दानवे, बाळा नांदगावकर इत्यादी नेते होते. विरोधकांच्या वॉर्डात जात आणि धर्म पाहून मतदार याद्या बदलण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी आज केला आणि याविरोधामध्ये रस्त्यावर आणि कोर्टात लढाई लढण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. आदित्य ठाकरे अजून काय काय म्हणालेत आपण ऐकूया. ही मतदार यादी, प्रारूप मतदार यादी ही 7 नोव्हेंबरला येणार होती. तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं 7 नाही तर 14 तारखेला येणार. त्याच्यानंतर 14 नाही तर आता 20 तारखेला येणार. आणि 20 तारखेला देखील आपल्या सर्वांनाच माहिती आहे, सगळी जी यादी आली ती संध्याकाळपर्यंत डाउनलोड होत नव्हती. यादी कुठेही मशीन रिडेबल नाही आहे. यादीमध्ये अनेक गोंधळ आहेत. हे बदल जर घडले नाहीत तर अर्थात विरोधी पक्ष तर रस्त्यावर उतरेलच, पण कोर्टात पण ह्याच मागणी घेऊन जाऊ की यांचं सस्पेन्शन झालं पाहिजे. आणि नुसतं सस्पेन्शन नाही तर देशद्रोहाचा कायदा झाला पाहिजे. तर आता मतदार यादीचा मुद्दा महत्वाचा ठरेल की मराठी अमराठी का हिंदू मुस्लिम, यामुळे मतांचं पोलरायझेशन होईल का, यावरती चर्चा आणि विश्लेषण आज आपण करणार आहोत. पण त्याआधी जरा जाऊयात राज्यातल्या छोट्या छोट्या शहरांमध्ये आणि बघूयात निवडणूक प्रचाराशी संबंधित काही मोजक्या पण महत्वाच्या घडामोडी. तुम्हाला सांगते, अवघा एक आठवडा उरलेला आहे आता नगरपंचायतींमध्ये प्रचारासाठी आणि राजकीय वातावरण चांगलंच गरम झालंय. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार सगळेच प्रचारामध्ये दंग आहेत. मित्रासमोर मित्र उभे ठाकलेत, विरोधकाच्या गळ्यात गळे घातले जात आहेत, असंच चित्र सगळीकडे आहे. भाजपवरती नाराज असल्याची चर्चा रंगलेली असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही झंझावाती प्रचार दौरा सध्या सुरू आहे. काल ते सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यात होते. गेले काही दिवस भाजपला टार्गेट करणारे काय झाडी काय डोंगर फेम आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासोबत त्यांची जंगी सभा झाली. यावेळी सांगोल्याचा वाघ म्हणत त्यांनी शहाजी बापूंचं कौतुकही केलं. तर आज शिंदे कोल्हापूरच्या कागलमध्ये होते. तिथे एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला ते धावून गेले. राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आल्यामुळे तिथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा लढा उभा राहिलाय. तर सांगोला आणि कागल ही फक्त उदाहरणं आहेत. महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती होतील वगैरे भाषा केवळ बोलण्यापुरती राहिली आहे. मित्रपक्ष सरळ सरळ एकमेकांना उघडपणे टक्कर देणार असं चित्र जवळजवळ सगळीकडे. पण हे फक्त नगर परिषदा आणि नगरपंचायतींपुरतं मर्यादित नाहीये, तर महापालिकेमध्येही असेच सामने रंगणार आहेत. आणि याची पहिली झलक दिसली कल्याण डोंबिवलीमध्ये. केडीएमसीमध्ये शिंदेसेना आणि भाजपमध्ये हेवेदावे, पळवापळवी गेल्या काही दिवसांपासून आपण सतत पाहतोय. पण भाजप प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाणांनी त्यावर कडी केली आणि तिथे भाजप स्वबळावरती ताकद आजमावणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. केंद्रात आणि राज्यात सरकार असलेल्या पक्षाला शहराची सत्ता द्या असं आवाहन त्यांनी कल्याण डोंबिवलीकरांना केलंय. आणि निमित्त झालं होतं ते विकास कामांच्या भूमिपूजनाचा, पण तिथे प्रचारच झाला. चव्हाण नेमकं काय म्हणालेत ते तुम्हीच ऐका आणि या बाईटमध्ये बिटवीन द लाईन काय आहे तेही तुम्हीच समजून घ्या. यावेळेला फक्त एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील, जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एकमेव की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे, तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला, तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील. घरात ज्या ज्या व्यवस्था आपण विचार करतोय त्या सर्व व्यवस्था उभ्या करता येतात. ऐकलं, जो कमळावर उभा राहील त्यालाच मतदान करा असं चव्हाण म्हणाले.
म्हणजे मतदार यंत्रावरती धनुष्यबाण किंवा घड्याळ असलं तरी ते बटन दाबू नका असं त्यांना म्हणायचं नसेल ना? असो, एकीकडे भाजप आणि शिवसेनेत अशी जुंपली आहे, तर दुसरीकडे बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांनी भाजपच्या योगेश क्षीरसागरांवरती जाहीर सभेमध्ये टीका केली. स्वार्थासाठी क्षीरसागरांनी कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा त्यांनी आरोप केला. आज ही कार्यकर्त्याची निवडणूक जेव्हा येते तेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी यांच्या पाठीत खंजीर खुपसून पळकुटेपणा केला, पळून गेला. मुद्द्याची निवडणूक मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न कुणी करू नका. आणि अशा पद्धतीनं तुम्ही लोकशाहीच्या या उत्सवामध्ये तर काही खोडा घालण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर या ठिकाणी याद राखा, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित अनंतराव पवार हे आहेत. एकूणात काय तर बहुतेक शहरांमध्ये सत्ताधारी पक्षांमध्ये अशीच जुंपल्याचं दिसतंय. मैत्रीपूर्ण लढत म्हणतात तीही अशीच असावी का? असो, पण हे फक्त महायुतीतच घडतंय असं नाहीये. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मित्र देखील असेच एकमेकांना भिडलेत. काही ठिकाणी तर हा वाद इतका टोकाला गेलाय की एकमेकांवरती अत्यंत गंभीर आरोप केले जात आहेत. आता हेच पाहना, कर्जत जामखेडचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी चक्क जामखेड शहरातील काँग्रेसला भाजपची बी टीम म्हणून हिणवलंय. राम शिंदे सरांना मदत व्हावी, बीजेपीला मदत व्हावी अशा पद्धतीने उमेदवार हे काँग्रेसने कर्जत तालुक्यामध्ये दिलंय. काँग्रेसच्या नेत्यांची चूक नाही, पण स्थानिक जे काँग्रेसचे नेते आहेत ज्यांनी उमेदवारी दिली आणि एबी फॉर्म विकला अशा लोकांची खऱ्या अर्थाने चूक आहे. भाजपची बी टीम म्हणून जामखेड नगर परिषदेमध्ये काँग्रेस दुर्दैवाने काम करत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणखीन एक घडामोड बघूया. इकडे मुंबईत मराठी माणसाच्या हृदयाला हात घालून मतं मागितली जात आहेत, तर तिकडे अमरावतीमध्ये भाजपच्या खासदार नवनीत राणांनी आपला हिंदुत्वाचा हुकमी एक्का बाहेर काढलाय. त्यांनी जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलेल्या मुस्लिम उमेदवारांची यादी वाचून दाखवली आणि काँग्रेस म्हणजे मुस्लिम या आरोपाचा पुनरुच्चार केला. ऐकूया. अंजनगावमध्ये कोण आहे? आयशा बानो काँग्रेसची उमेदवार. चिखलदरामध्ये अब्दुल आणि चांदूर बाजारमध्ये तबस्सुम. किती कठीण आहे. कांग्रेस की अशी परिस्थिति झाली जब उन्होंने डिक्लेअर ही कर दिया है कांग्रेस मतलब मुस्लिम, मुस्लिम मतलब कांग्रेस, तर आमचा एकही मतदान त्यांना जाणं म्हणजे कोणाला जाणं आहे हे घालणं आहे. तर नवनीत राणांनी हिंदुत्वाचं कार्ड खेळलंय, तर इकडे मुंबईत राज ठाकरेंनी मराठी अस्मितेचा मुद्दा छेडल्याचं आपण सुरुवातीलाच बघितलंय. यावरच आम्ही आजच्या 0 अवरमध्ये विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही प्रतिक्रिया काय दिल्यात ते आपण पाहूयात आमच्या मीडिया सेंटरला. एक्सवरून आलेली पहिली प्रतिक्रिया राजश्री यांची आहे. निवडणुका आल्या की असले मुद्दे उचलले जातात. हे केवळ राज ठाकरेंकडनं घडतंय असं नव्हे, सगळेच पक्ष हेच करतात असं त्या म्हणतायत. पुढचा प्रश्न आहे अमित जाधव यांचा. काही लोकांना वाटतंय 2014 पासून देशाला स्वातंत्र्य मिळालंय, अशा लोकांसाठी शेवटची निवडणूक ठरेल आणि मुंबईचा महापौर मराठीच बनेल. मराठी माणसाने इतर जागतिक राजधानी शहरांचा इतिहास बघावा आणि योग्य पावलं टाकावी. विनायक पाटील यांची प्रतिक्रिया. विष्णू सुरवसे युट्यूबवरनं म्हणतायत मराठी माणूस गाफील राहिला म्हणून हे बाकीचे लोक मस्तीत आलेत, यावेळेस गाफील राहू नका. फेसबुकवरनं सूर्यकांत जाधव म्हणतायत एका बाबतीत मी महाराष्ट्राच्या मतदारांचा अत्यंत आभारी आहे. प्रांतवाद आणि भाषावाद करणाऱ्या मनसेला त्यांनी कायम 4 हात दूर ठेवलं. युवराज झुंगारे फेसबुकवरनं आपलं मत व्यक्त करतायत. भाजपाचं राजकारण बघता राज ठाकरे यांचं म्हणणं अगदी योग्य आहे. भाजपला देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर ताब्यात घ्यायचंय. तीस स्टेप ऐकून ऐकून लोक कंटाळले आता. शीतल सुर्वे यांचं इन्स्टाग्रामवरनं मत आहे.
ओमकार सोनू इंस्टाग्रामवरनं म्हणतायत, एकदा राज ठाकरे यांना साथ द्यायलाच हवी, जनतेने त्यांच्यासाठी नाही आपल्यासाठी तरी साथ द्यावी. तर अशी संमिश्र मतं आहेत आणि या मराठी अमराठी वादावरती आणि त्याच्या संभाव्य राजकीय परिणामांवरती आपण चर्चा करणार आहोत.